नमस्कार. आरडीज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. तर चला सुरू करूया. एक कांदा कापून घ्यायचा आहे आणि तो तव्यावरती थोडासा परतून घ्यायचा, असा लालसर कलर येईपर्यंत. तुम्ही थोडंसं तेल टाकलं तरी चालेल किंवा तसा भाजून घेतलाही तरी चालेल. आपला कांदा परतून होत आलेला आहे. त्यानंतर आपण थोडंसं खोबरं घेणार आहे, ते पण चांगलं भाजून घेणार आहे. काळपट लालसर असा कलर येईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यानंतर आपण थोडे शेंगदाणे आणि थोडे तीळ भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा शेंगदाणे टाकायचे आणि नंतर तीळ टाकायचे, थोडे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर. शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. खूप बारीक वाटून घ्यायची नाही, थोडीशी अशी रवाळ वाटून घ्यायची आहे, पावडरसारखी नाही करायची आहे. ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, घरी बनवलेला काळा मसाला, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वांगी मी ज्याप्रमाणे कापलेली आहेत त्याप्रमाणे कापून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपला तो मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भरते आहे. चारी बाजूनी 4 फोडी कापल्यासारखे वांगी कापून घ्यायची आहेत आणि ती 5-10 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवायची आहेत. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीचा मसाला करून घेऊया. आपण पहिल्यांदा भाजलेला कांदा, खोबरे, थोडीशी कोथिंबीर सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे छान प्रकारे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे फाईन पेस्ट केलेली आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे. 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे. मेन म्हणजे चांगले तेल सुटस्तवर ती परतून घ्यायची आहे. ती परतून झाल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला त्यामध्ये टाकायचा आहे. तो पण तेल सुटेस्तवर चांगला परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, मिरची पावडर ती ऑप्शनल आहे, आपल्याला कसं तिखट पाहिजे ते. घरी केलेला काळा मसाला आणि धना पावडर ते चांगलं परतून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलं आहे. ते झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे. ह्या मिश्रणाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आपण वाफवण्यासाठी जे वांगे ठेवले होते ते शिजलेले आहेत. ते आपण आपल्या उकळी आलेल्या भाजीमध्ये टाकणार आहोत. एक एक करून टाकायचे म्हणजे ते फुटत नाहीत. आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जशी पातळ भाजी करायची त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे.
बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. झाकण ठेवायचं आहे आणि छानशी उकळी येऊन द्यायची त्याला. कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्या भाजीला तरी आलेली आहे. आणि सर्व करूया. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठीच RD रेसिपीला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.